राम राम मंडळी मंडळी दुपारच्या 3 वाजल्यात आणि ऊन कडक असं ऊन आहे. कडक उन्हाचा तडाखा आहे, त्यामुळं सावलीसाठी छत्री घेऊन हिंडतोय. तर कडक ऊन आहे, उन्हासाठी गारवा पण पाहिजे. तर आपले चेंगी मंगी सुंदरे यांचं काय चाललंय बघूया. कडक उन्हामुळं मित्रांनो गारवा पाहिजे. त्या गारव्यासाठी वाड्यात आलेलो आहे. तर पाहू शकता इकडं चिंगी पाण्यात आहे, इकडं मंगे सुंदरे, राजा सुद्धा पाणी प्यायला निघालाय. राजा काय पाणी प्यायला नाही, पण सावलीच्या शोधात झाडाखाली आलेला आहे. राजा तर मित्रांनो मी पण बघा निवांत बसलो आता झाडाखाली. कडक ऊन आहे, तर तेवढाच कडक उन्हात सावलीचा गारवा. आणि माझ्यासोबत आहे बघा राजा. राजा ए राजा राजा आणि मी बसले बघा सावलीत निवांत. आणि इकडं बघा मंगी पाण्यात बसली आणि चिंगेचं नुसतं इकडं तिकडं फिरायला चाललेलं आहे. 5 मिनिटं बसली पाण्यात, चालू सुरुवात. मित्रांनो तिथे बसलो होतो आणि बसल्या बसल्या डोळ्याची पापणी लवस पण गायब झाली. आणि इकडं आली बघा, वाडा राहिला इकडं आणि इकडं आली बघा. मारायची भीती तर लय वाटते बघा. आता तिला वाटलं की मी मारणार म्हणून तिथनं उधाळी त्या जाग्या इकडंच येऊन चालायला लागली. मित्रांनो रानात फिरत असताना आपल्याला इथं वारुळ भेटलेलं आहे. तर हे पाहू शकता मित्रांनो, वारुळ आहे. तर असं वारुळ दिसलं रानात फिरत असताना तर त्या परिसरात सावधगिरीनं चाला, कारण हे वारुळ मुंग्यांचं असलं, जरी मुंग्यांचं असलं तरी त्याच्यात साप वगैरे राहू शकतात. ती मन आहेच की मित्रांनो, आहे त्या बिळात नागोबा. त्यामुळं वारुळ दिसलं तर त्या परिसरात सावधगिरीने बघा. बघा मंगेनं कुठनं वाट काढली. मित्रांनो उन्हाचा तडाखा तर आहेच, त्यामुळं छत्री घेऊन बसलेलो आहे. आणि छत्री उघडली की राजा लगेच पळत आला बघा. आणि राजा स्वतः माझ्यासोबत छत्री बसला आहे. राजा आणि मी छत्रीत बसलो आहे. आणि फोडं आपले चढतात की चिंगी मंगी रंगी म्हणजे सुंदरा.